माय इंग्लिश बुक 5 स्टँडर्ड 5 द लिटल रेड हेन. मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील द लिटल रेड हेन छोटी लाल कोंबडी ही गोष्ट वाचणार आणि ऐकणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्षपूर्वक ही गोष्ट ऐकायची आहे आणि माझ्यासोबत मोठ्याने वाचायची आहे. A little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. एक छोटी लाल कोंबडी एका शेतमळ्यावर एक मांजर, कुत्रा आणि बदक यांच्यासोबत राहत होती. One day she found a few grains of wheat. एके दिवशी तिला काही गव्हाचे दाणे सापडले. Who will sow the wheat? she said. ती म्हणाली, गहू कोण पेरणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen, I will. ठीक आहे तर, मीच पेरीन, ती छोटी लाल कोंबडी म्हणाली. So she sowed the wheat. तसे तिने ते गहू पेरले. After some time the wheat grew tall with ears full of grain. काही काळानंतर दाण्यांच्या लोंब्यांनी भरलेली गव्हाची रोपे उंच वाढली. Who will cut the wheat? asked the little red hen. छोट्या लाल कोंबडीने विचारले, गव्हाचे पीक कोण कापणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी पण नाही. Very well then, said the little red hen, I will. छोटी लाल कोंबडी म्हणाली, ठीक आहे तर, मीच कापीन. So she cut the wheat. तेव्हा तिने गव्हाची कापणी केली. Now she said, who will thresh the wheat? कोंबडी म्हणाली, आता गव्हाची झोडपणी कोण करणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाली, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen, I will. ठीक आहे तर, मीच झोडपणी करेल, कोंबडी म्हणाली. So she threshed the wheat. तेव्हा तिने गव्हाची झोडपणी केली. When the wheat was threshed, she said, who will grind the wheat? गहू झोडपल्यावर ती म्हणाली, गहू कोण दळणार? Not I, said the duck. मी नाही, बदक म्हणाले. Not I, said the cat. मी नाही, मांजर म्हणाले. Not I, said the dog. मी नाही, कुत्रा म्हणाले. Very well then, said the little red hen, I will. कोंबडी म्हणाली, ठीक आहे तर, मीच गहू दळीन. So she ground the wheat. तेव्हा तिने गहू दळले. When the wheat was ground into flour, she said, who will bake the bread? गहू दळून झाल्यावर ती म्हणाली, पाव कोण भाजणार? Not I, said the duck. बदक म्हणाले, मी नाही. Not I, said the cat. मांजर म्हणाले, मी नाही. Not I, said the dog. कुत्रा म्हणाला, मी नाही. Very well then, said the little red hen, I will. कोंबडी म्हणाली, ठीक आहे तर, मीच पाव भाजीन. And she baked a lovely loaf of bread. आणि तिने एक झकास पावाची लादी भाजली. Then she said, who will eat the bread?
मग ती म्हणाली, आता पाव कोण खाणार? ओ, आय विल, सेड द डक. बदक म्हणाले, वा, मी खाईन. ओ, आय विल, सेड द कॅट. मांजर म्हणाली, वा, मी खाईन. ओ, आय विल, सेड द डॉग. कुत्रा म्हणाला, वा, मी खाईन. ओ नो, यू वोंट, सेड द लिटल रेड हेन. आय विल. नाही, मुळीच नाही, तुम्हाला खायला मिळणारच नाही. कोंबडी म्हणाली, मीच पाव खाईन. And she called her chicks and they all ate up the lovely loaf of bread. आणि मग तिने आपल्या पिल्लांना बोलावले आणि त्या सर्वांनी चवदार पावाची लादी खाऊन टाकली. या पाठावर आधारित शब्दार्थ पाहूया. फार्म म्हणजे शेतमळा किंवा वाडी. फाऊंड म्हणजे सापडले. अ फ्यू म्हणजे थोडेसे किंवा काही. ग्रेन्स म्हणजे धान्याचे दाणे. व्हीट म्हणजे गहू. सो म्हणजे बी पेरणे. व्हेरी वेल म्हणजे ठीक आहे. सोड म्हणजे पेरले. थ्रेश म्हणजे झोडपणी करणे. ग्राइंड म्हणजे धान्य दळणे. ग्राउंड म्हणजे धान्य दळले. फ्लोअर म्हणजे धान्याचे पीठ. बेक म्हणजे भट्टीमध्ये भाजणे. लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची लादी किंवा मोठा तुकडा. चिक्स म्हणजे कोंबडीची पिले. एट अप म्हणजे खाऊन टाकले. लवली म्हणजे सुंदर किंवा झकास. या ठिकाणी अर्थ आहे चवदार किंवा स्वादिष्ट. आता आपण या पाठावर आधारित ॲक्टिव्हिटी सोडून घेऊया. नंबर द पिक्चर्स टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर. ट्राय टू राईट अ सेंटेन्स अबाउट इच. या ठिकाणी खाली काही चित्र दिलेली आहे. ती चित्र योग्य क्रमाने लावायची आहे आणि त्यांना क्रमांक द्यायचा आहे. तसेच त्या चित्राबाबत एखादे वाक्य या ठिकाणी लिहायचे आहे. चित्र क्रमांक 1. द लिटल रेड हेन सोड द व्हीट. चित्र क्रमांक 2. शी कट द व्हीट. चित्र क्रमांक 3. शी थ्रेश्ड द व्हीट. चित्र क्रमांक 4. शी ग्राउंड द व्हीट. चित्र क्रमांक 5. शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. चित्र क्रमांक 6. शी अँड हर चिक्स ऑल एट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड. मुलांनो, तुम्ही देखील ही गोष्ट वर्गामध्ये वाचून दाखवायची आहे. तसेच तुम्हाला या गोष्टीमधून काय शिकायला मिळाले ते देखील वर्गात सांगा आणि या गोष्टीमधील सगळ्यात जास्त कोणते पात्र आवडले ते देखील तुम्ही सांगायचे आहे.